तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराज नगरी हे नाव देण्यात आले। त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव दुसऱ्या प्रवेशद्वाराला देण्यात आले आणि साहित्य नगरीतील मुख्य प्रवेशद्वाराला महादजी शिंदे यांचं नाव दिलंय। या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी। दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं आहे। तालकटोरा मैदानामध्ये एनडीटीव्हीची टीम आलेली आहे आणि या मैदानाची पण खासियत आहे कारण महादजी शिंदे ज्यावेळेस इथे आले होते त्यावेळेस इथे सैन्यांनी इथे हॉल्ट केला होता, थांबले होते आणि त्यावेळेस पाण्याची कमतरता होती आणि म्हणून इथे तालकटोरा हे नाव पडलेलं आहे। कारण तशी तटबंदी केली पाणी साठवण्यासाठी। ताल म्हणजे तलाव आणि कटोरा म्हणजे की एक वाटीच्या आकाराचा मोठे जागा आणि म्हणूनच या ठिकाणी जे आहे ते तयारी आपण इथं पाहतो की छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी जे आहे ते नाव देण्यात आलेलं आहे या साहित्य नगरीला। आणि हा संपूर्ण परिसर जो आहे तो अतिशय कारण ल्युटन दिल्लीमध्ये हा परिसर येतो आणि म्हणून तयारीसुद्धा इथे तशाच प्रकारे केलेली दिसते। आणि प्रवेश केल्याबरोबर आपल्याला जे पहिलं द्वार लागतं ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे प्रवेशद्वार लागतं। कारण याच द्वारावरून वाद जो आहे तो सुरू झाला होता। कारण सावरकर यांचं द्वार कुठेही नाव दिलं गेलं नाही अशा प्रकारचे आयोजकांना मेसेजेस गेले होते, फोन गेले होते आणि त्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं दबावतंत्रसुद्धा वापरण्यात आलं होतं। आणि मग त्यानंतर आयोजकांनी सुद्धा अशा प्रकारचं एक प्रवेशद्वार केलं जाईल आणि प्रवेश केल्याबरोबर पहिलंच द्वार जे आहे ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं असणार आहे असं सुद्धा सांगितलं होतं। आणि त्यानुसार हे प्रवेशद्वार जे आहे सावरकर यांचं ते बनवण्यात आलेलं आहे। आणि त्यानंतर दुसरं जे द्वार आहे आपण इकडे पाहतोय की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नंतर दुसरं जे द्वार बनवण्यात आले ते महादजी शिंदे द्वार असं बनवण्यात आलेलं आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराज ही साहित्य नगरी जी आहे ते नाव देण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणाचं सुद्धा ऐतिहासिक महत्त्व असणार आहे। आणि 3 दिवस हा साहित्याचा जागर जो आहे तो इथे होणार आहे। वेगवेगळे कलाकार आहेत, साहित्यिक आहेत, राजकारणी आहेत, राजकारणामधले साहित्यिक आहेत, हे सर्व येणार आहेत। कलाकारांमधले सुद्धा साहित्यिक आहेत ते सुद्धा इथे येणार आहेत, कवी येणार आहेत। आपण इथं पाहतो की महादजी शिंदे हा प्रवेशद्वार तयार करण्यात आलेला आहे। आणि इथूनच तालकटोरा मैदानचं मूळ जे प्रवेशद्वार आहे ते हेच आहे महादजी शिंदे प्रवेशद्वार। कारण महादजी शिंदे यांनी दिल्ली गाजवली ती आणि जे म्हटलं जातं की दिल्लीचे तख्तरा तो महाराष्ट्र माझा, तर ते महादजी शिंदे यांच्या पराक्रमामुळेच असं मनसुद्धा पडलेले आहे, वीरसुद्धा पडलेलं आहे। आणि अखिल जे आहे नियोजन जे आहे ते सर्व संस्था आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, विज्ञान भवनामध्ये उद्घाटन होणार आहे। कारण सुरक्षेच्या कारणास्तव विज्ञान भवन ही जागा जी आहे ती निवडण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर मात्र इथे तालकटोरा मैदानामध्ये साहित्याचा जागर जो आहे तो सुरू होणार आहे आणि इथे सुद्धा एक वेगळ्या प्रकारचे प्रारंभ जे आहे ते होणार आहे। आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दिसतो आणि इथंच प्रत्येकजण येऊन नमन करणार आहे। तयारी अजूनही चालू आहे कारण 2 दिवस जे इथे दिल्ली सरकारचा शपथविधी होता त्यामुळे रस्ते अनेक ठिकाणी ब्लॉक होते आणि त्याचबरोबर आदल्या दिवशी पाऊस पण पडला आणि म्हणूनच तिथे नियोजन निर्माण झाल्या। परंतु आता हे तयारी अजूनही चालू आहे, थोड्याच वेळामध्ये ही तयारी पूर्ण होईल। आणि त्यानंतर या तालकटोरा मैदानामध्ये हा साहित्याचा जागर जो आहे तो सुरू होणार आहे। हे प्रवेशद्वार आहे, हे गोल असं मैदान आहे, गोल संपूर्ण तयार करण्यात आलेलं आहे। कारण या मैदानाची रचना अशी आहे की वाटीमध्ये ज्या प्रकारे पाणी साठवलं जातं तसं हे मैदान आहे आणि म्हणूनच आतमध्ये खाली गेल्यानंतर स्लोप आहे आणि तिथे हे मैदान आहे। इकडे पाहतोय आपण साहित्य सेवक कक्ष बनवण्यात आलेला आहे आणि तयारी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। वेगवेगळे पासेस जे आहेत ते इथे दिले जातील आणि त्याचबरोबर माहिती जी आहे लोकांना मार्गदर्शन जे आहे ते इथेच केलं जाणार आहे। त्यामुळे साहित्य सेवक इथे करण्यात आलेलं आहे, तयारी अजूनही चालू आहे। आणि त्याचबरोबर नंतर दुसरीकडे ग्रंथनगरी आणि महात्मा फुले यांचं सुद्धा एक सभागृहाला नाव देण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळे एक रचना जी आहे ते कारण 1954च्या नंतर तेव्हा जवाहरलाल नेहरू होते मराठी साहित्य संमेलनाला आणि त्यानंतर मराठी साहित्य संमेलन जे होते ते 70 वर्षानंतर दिल्लीमध्ये होते। त्याची तयारीसुद्धा करण्यात आलेली आहे। पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन या साहित्य संमेलनाचं होत आहे। कॅमेरामॅन सत्यम सर, रामराज शिंदे, तालकटोरा मैदान, दिल्ली।